तुकाराम मुंढे कायद्याचं पालन करत आहेत. प्रामाणिक आणि कडक शिस्त अधिकाऱ्यांमुळेच महाराष्ट्र प्रगतशील. नितेश राणे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे काही वेगळे करत नसून ते फक्त कायदा, नियम आणि JRचे पालन करत आहेत, असं मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं आहे. प्रशासनात नियमाने काम करणारे अनेक चांगले अधिकारी महाराष्ट्रात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारचा हाच प्रयत्न आहे की सगळ्यांनी नियमांचे पालन करून काम करावे. अशा प्रामाणिक आणि कडक अधिकाऱ्यांमुळेच आज महाराष्ट्राला एक प्रगतशील राज्य म्हणून ओळख मिळालेली आहे, असं राणे यांनी म्हटले. मी माझ्या भाषणातून या सर्व अधिकाऱ्यांचं कौतुकच केल्याचं राणे यांनी म्हटलेलं आहे. लोकमान्य टिळक कुटुंबाने अमित शाह साहेबांना मान दिला आहे, तो विचारपूर्वक दिलेला आहे. कुठे टिळक कुटुंबाची उंची आणि कुठे या भांडूपच्या देवानंदाची लायकी याचा विचार करून राऊतांनी पुढे बोलावे, असंही राणे यांनी म्हटलं आहे. अमित शाह हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार आहे, यावर देखील राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जंतर मंतरच्या जिथे गर्दी नियंत्रित करण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य ती पावले उचलली होती. काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत चुकाच काढायच्या आहेत. काँग्रेसच्या काळात नीटचे पेपर फुटणे असो किंवा लोकांवर अमानुष लाठीहल्ला होणे असो, या गोष्टींचा हिशोब घ्यावा लागेल. राहुल गांधीच्या पद्धतीनं लोकसभेत वैयक्तिक द्वेष दाखवून भाषणं करत आहेत, त्यांच्याकडून वेगळी अपेक्षा नाही, असंही राणे यांनी म्हटलेलं आहे. असं आहे ना, संजय राजाराम राऊतांनी आपल्या राजकीय लायकी आणि अवकातीप्रमाणे अशा पद्धतीचं वक्तव्य करावं. त्याला ज्याच्या पक्षाच्या आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अस्तित्व राहिलेलं नाही आहे, जो बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेजींचा झाला नाही, त्यांनी काय एवढ्या आमच्या देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत पण करू नये. टिळक कुटुंबियांनी जो काही मान आदर आमच्या आदरणीय अमित शाह साहेबांना दिलेला आहे ते फार विचारपूर्वक केलेलं आहे. कुठे टिळक कुटुंबाची उंची आणि कुठे ह्या भांडूपच्या देवानाची सारख्या तीनपाट माणसाची लायकी, याप्रमाणे विचार करून ह्यापुढे संजय राजाराम राऊंनी बोलावं. साहेब, आपण आपल्या भाषणात तुकाराम मुंढे यांच्या कामाचा गौरवाचं सांगितलं आहे. जिल्ह्यात अशा पद्धतीने काम नाही, माझं म्हणणं आहे की तुकाराम मुंढे जी वेगळं काहीच करत नाही आहे, कायद्याचं पालन करतायत, नियमाचं पालन करतायत आणि तसं करणारे असंख्य अधिकारी महाराष्ट्रामध्ये आहेत आणि तेच शासन म्हणून, मंत्री म्हणून, राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीसजींना तेच अभिप्रेत आहे की प्रत्येकाने तुकाराम मुंढेजी जे काही JR वाचतात आणि अंमलबजावणी करतात, कायद्याचं पालन करतात, तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये काम करणारे असंख्य चांगले अधिकारी आहेत. त्यांच्याचमुळेच आज राज्याला एक प्रगतशील राज्य म्हणून आमच्या महाराष्ट्राला ओळख मिळालेली आहे. त्यांचं सगळ्यांचं कौतुक करण्याचं काम मी भाषणातून केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.